नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा 2026 मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आला आहे. मग हा अधिक मास कधीपासून चालू होत आहे, कधी संपत आहे, या अधिक मासात काय करावे, काय करू नये, त्याचप्रमाणे अधिक मास म्हणजे काय, अशी संपूर्ण माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. हिंदू पंचांगानुसार 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष मराठी महिन्यानुसार 13 महिन्यांचे असेल. अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. आता या महिन्यामध्ये विवाह, मौजीबंधन, गृहप्रवेश, मुंजी, बारसे यांसारखी मंगल कार्य केली जात नाही. परंतु या महिन्यात पूजा पाठ करणे, व्रत वैकल्य करणे, जप तप करणे आणि दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूंची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. बघा, पुरुषोत्तम मास म्हणून या अधिक मासाला मानलं जातं आणि या महिन्यात जास्त करून श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा केली जाते. 2026 मध्ये अधिक मास हा 17 मेला चालू होत आहे आणि 15 जून रोजी समाप्त होणार आहे. बघा, चंद्र पंचांग हे 354 दिवसांचे असते, तर सूर्य पंचांग 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो आणि ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिना एवढा होतो आणि हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. बघा, या महिन्यामध्ये जास्तीत जास्त श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा केली जाते. व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं जातं, माता लक्ष्मीची सेवा केली जाते, आपल्या गुरूंची सेवा केली जाते, कुलदेवतेची सेवा केली जाते. जास्तीत जास्त या महिन्यात पारायण केलं जातं. म्हणजे तुम्हाला या महिन्यात जेवढं आध्यात्मिक कार्य करणं शक्य असेल तेवढं तुम्ही करायचं आहे. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये जावयाला आणि लेकाला घरी बोलावून त्यांना धोंड्यात बघा जेवायला बोलवलं जातं, त्यांना कपडे घेतली जातात. त्याचप्रमाणे धोंड्याचं वाण दिलं जातं. त्यांना चांदीची निरांजन, चांदीचा दिवा, ज्याला शक्य असेल त्यांनी सोन्याची वस्तू, त्याचप्रमाणे तांब्याचं तामण, बत्तासे, अनारसे, फुले या पद्धतीने त्यांना वाण देण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये सुवासिन महिला त्यांच्यासाठी नवीन जोडवे बनवत असतात. ज्यांना जुनी जोडवे बदलायची असेल त्यांनी या अधिक मासामध्ये बदलणं अतिशय शुभ मानलं जातं. ज्यांना नवीन जोडवी घ्यायची असेल त्यांनी देखील या अधिक मासामध्ये नवीन जोडवी ही तुम्हाला बनवायची आहे. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये सुनेने आईची आणि सासूची ओटी भरण्याची परंपरा आहे. बघा, अतिशय शुभ मानलं जातं. या महिन्यात तुम्ही आईची आणि सासूची ओटी भरू शकतात, ते अतिशय शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये काही जी मंगल कार्य आहे ती केली जात नाही. त्याचप्रमाणे या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या काळात दान, जप, तप या गोष्टी देखील केली जातात. गोमातेची सेवा केली जाते. ती सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. तसेच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाचे दान देखील केले जाते. त्याचप्रमाणे बघा, यंदा अधिक मासामध्ये गुरुपुष्पामृत योग देखील येत आहे. तो देखील अतिशय शुभ मानला जातो. अधिक मासामध्ये श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करणं अतिशय शुभ मानलं जातं. अखंड अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे बरेच जण प्रतिदिन एकच वेळ भोजन करतात. या काळामध्ये जेवताना बोलू नये, त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन धारण करून भोजन करावे. या काळात तीर्थस्नान करण्याला महत्त्व आहे. किमान 1 दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते. दीपदान देखील या महिन्यात करावे, म्हणजेच देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. या महिन्यात तीर्थयात्रा, देवदर्शन करावे. त्याचप्रमाणे महिनाभर
तांबूल दान दिल्यास सौभाग्याची प्राप्ती होते. या संपूर्ण महिन्यात गोमातेची पूजा करावी, गोग्रास गोमातेला द्यावा. त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यात चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, प्रदोष, कृष्ण द्वादशी या तिथींना आणि व्यतिपात वैधुत्री या योगांवर विशेष दानधर्म करावे असे शास्त्रात सांगितले गेले आहे. बघा, आपण या महिन्यात आपल्याला जावयांना वाण द्यायचा असतो. आपल्या यथाशक्तीने इच्छेनुसार आपण त्यांना वाण देऊ शकतो. त्याचप्रमाणे लेकीने, सुनेने आपल्या आईची, सासूची ओटी भरायची आहे. एखाद्या सुवासीन महिलेला या अधिक मासामध्ये एखाद्या दिवशी आपल्या घरी बोलावून तिला सुवासिनीचे सौभाग्य अलंकार देऊन तिचं आदरातिथ्य आपण करू शकतो. त्याचप्रमाणे या धोंड्याच्या महिन्यात नवीन जोडवे घेण्याची पद्धत आहे, ती देखील शुभ मानले जाते. धन्यवाद.